हजर आहेत, विचारपीठावर जशा आहेत तशाच प्रेक्षकातही आहेत, माझे मित्र बंधू इथे आहेत समोर. आणि खरं म्हटलं तर आजचा हा कार्यक्रम इतका छान आहे जागतिक महिला दिनाचा. आपण सगळ्यांनी खरं तर इथे भरघोस हजेरी लावायला हवी होती, पण आमचे बंधू आणि मित्र मात्र कमी आले. जागतिक महिला दिन म्हणजे फक्त महिलांनीच साजरा करायचा ही जी आपल्या समाजात धारणा आहे आणि आपल्या समाजामध्ये स्त्रीला जे दुय्यमत्व दिलेलं आहे त्याचंच हे निदर्शक आहे. तर पुढचा ज्या वेळेला जागतिक महिला दिन साजरा केला जाईल त्यावेळेला मी अपेक्षा व्यक्त करते की महिलांच्या बरोबरीनं पुरुष या मंडपामध्ये हजर असतील. तर माझा विषय आहे, खरं म्हटलं तर 2 विषय माझ्या नावापुढे लिहिले, पण मी कुठल्याच विषयाला न्याय देऊ शकणार नाही. आज मी महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर बोलते आणि जादूटोणा विरोधी कायदा हा एक स्वतंत्र विषय आहे. म्हणजे दोन्ही विषयाला खरं तर 1-1.5 तास लागतात आणि एवढा वेळ तुमची बसण्याची आज तयारी आहे का? अर्थातच नाही. एक कोणता तरी विषय मांडते मी. तर महिला आणि अंधश्रद्धा हा खरं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, पण त्याच्यावरती गंभीरपणे कोणी विचार करत नाही आणि त्याचं नीट विश्लेषण पण करत नाही आणि आपण आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा कधी तपासून पण बघत नाही. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीमध्ये अगदी पुसटशी रेषा असते आणि आपल्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये कधी होतं हे आपल्याला अगदी कळत नाही. आणि कसं असतं की अनेक गोष्टी आपण करतो स्त्रिया, त्याचा संबंध आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेशी असतो, आपल्या मुलांच्या, आपल्या नवऱ्याच्या, आणि त्यामुळे आपण जास्त हळवे असतो, लवकर आहारी जातो अंधश्रद्धांच्या. आणि त्यामुळे होतं काय की आपण जो वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे जीवनात, तर्कसंगत राहायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे, ती आपण ताकद गमावून बसतो आणि मग हा जागतिक महिला दिवस साजरा करण्याची वेळ येते. खरंच गरज आहे का हा दिवस साजरा करण्याची? आपला प्रत्येकच दिवस महिला दिवस असायला हवा ना. म्हणजे मी तरी आजचं हे सेलिब्रेशन मानत नाही. जागतिक महिला दिवस ही साजरा करण्याची माझ्या लेखी तरी गोष्ट नाही. आजचा दिवस कुठला आहे तर 1908 साली 8 मार्चला स्त्रिया पहिल्यांदा रस्त्यावर आल्या, स्वतःच्या हक्कासाठी जाग्या झाल्या, अमेरिकेत त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आणि त्याची आठवण स्त्रिया पहिल्यांदा आपल्या हक्कासाठी उभ्या राहिल्या, आपल्या हक्कासाठी जागृत झाल्या. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. पण खरं तर प्रत्येक महिलेच्या जीवनात प्रत्येक दिवस हा महिला दिवसच असायला हवा. तिला वेगळा दिवस साजरा करण्याची वेळ येता कामा नये किंवा मला आज माझ्या हक्काचा दिवस असा म्हणण्याची पण वेळ येता कामा नये. कारण आपण आजूबाजूला बघितलं तर म्हटलं जातं की स्त्री सक्षमीकरण करायला हवं, पण स्त्री सक्षमीकरण कोणाचं करताय? अरे एका बाळाला जन्म देताना जी बाई इतक्या प्रचंड वेदनेचा सामना करते ती माझ्या दृष्टीने सक्षमच आहे. पण माझ्या आजूबाजूला इतक्या सक्षम स्त्रिया जर मला समाजात दिसतात, कुठलं सक्षमीकरण करताय तुम्ही स्त्रियांचं? सक्षमीकरण कोणाचं करायला हवं? कुटुंबाचं, समाजाचं, समाजाच्या पुरुषांच्या आपल्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचं सक्षमीकरण तिथं व्हायला हवं. आपण सक्षमच आहोत, फक्त आपल्या ज्या क्षमता असतात त्या आपल्यामध्ये लपलेल्या असतात. एखादीच्याच पुढे येतात जी अंतराळात जाते, एखादीच्याच पुढे येतात. कल्याणची सुरेखा यादव पहिली मोटरमन बनली देशातली महिला मोटरमन, एखादीच पुढे येते का? त्या क्षमता बाकीच्यांच्यात नाहीत का? सगळ्यांच्यात आहेत, फक्त त्या लपलेले आहेत. आपले अंगभूत गुण जे आहेत ते आपल्याला फक्त देण्यासाठी, पुढे येण्यासाठी संधीची गरज असते. आपण जन्मापासून अंधश्रद्धा बाळगतो. का बाळगतो? गरोदर असताना मला आठवतं माझी सासू मला आंबा खाऊ द्यायची नाही. आंबा खाऊ नको, गरम पडतो. अंडा नाही खायचं, गरम पडतं. आणि मी बिचारी घाबरून, म्हणजे पहिल्या
बाळणपणाच्या वेळेला, तेव्हा मी फक्त 16 वर्ष वयाचे होते, शिक्षण पण धड नाही आणि धड मॅच्युरिटी पण नाही. मग मी घाबरून गप्प ऐकायची. पण दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळेला मात्र मी डॉक्टर होते. मला काय खायचं काय नाही हे कळत होतं आणि मला हे सगळं माहीत होतं. त्यामुळे मी अशा कुठल्याही अंधश्रद्धा बाळगल्या नाहीत, जुमानल्या नाहीत. अख्खा हापूस आंबा खायचे, अंड खायचे, सगळं काही खायचे. अनेक अंधश्रद्धा आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात. बाळ लहान असताना बैल केळ नाही खायचं म्हणे. केळ हे 12ही महिने मिळणारं फळ आहे आणि बाळ पोटात असताना केळ खाऊ देत नाहीत सासवा किंवा आया बाईला. का तर बाळाच्या पोटात जाळी घडते म्हणे. बाळाला पोटातलं होतं. म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये आपण किती अंधश्रद्धा बाळगत असतो. आरोग्यविषयक असतील, जीवनशैली विषयक असतील. मांजर आडवं गेलं तर आजही आम्ही 4-5 पावलं मागं जातो. काम होणार नाही ही आपली समजूत असते. मला आठवतं मी हायस्कूलमध्ये असताना, मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाले. एकच पेपर यायचा, एकच हॉटेल असायचं स्टँडवर कुठेतरी आणि तिथे पेपर यायचा. तिथे आम्ही स्टँडवर जायचो पेपर वाचण्यासाठी. पेपरचं पान उघडलं की पहिले काय वाचायचं असायचं? रास. आजची रास कुठली आहे? मैत्रिणींच्या नादानं मी उपास केलेले आहेत. आता त्या उपासातलं फल पण मला माहिती आहे, डॉक्टर म्हणून पण माहिती आहे आणि एक सक्षम स्त्री पण म्हणून पण माहिती आहे की पोटाला विश्रांती म्हणून उपवास ठीक आहे. उपवास करून जर मुलं परीक्षेत पास होत असतील, उपवास करून नवऱ्याचं आयुष्य वाढत असतं, तर मग मुलांना अभ्यासाची गरज पडली नसती वर्षभर. पडली असती का? किंवा नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी जर उपवास करण्याने फरक पडत असता तर हॉस्पिटल ओस पडली असती, मंदिरच बांधली असती हॉस्पिटलच्या बाहेर. आपण डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंटसाठी गेलो असतो का? डॉक्टरांच्याकडे आरोग्यविषयक सल्ल्यासाठी गेलो असतो का? नसतो गेलो ना. अनेक गोष्टी असतात आपल्या जीवनशैलीशी निगडीत की आपल्या छोट्या छोट्या अंधश्रद्धा असतात. आपल्या मनाला बरं वाटतं म्हणून आपण त्या फॉलो करतो. म्हणजे समाजातलं अंधश्रद्धेचं स्वरूप हे असं आहे.